जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले हो। जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले हो, बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले। जरा धीरे से, जरा धीरे से, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले। जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले हो, बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले। हाथों में लकड़ी खांदी कमलिया, हाथों में लकड़ी खांदी कमलिया। कमलिया, हाथों में लकड़ी खांदी 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 कमलिया। गौवा चराने वाला हाँ
हरि ओम। हरि ओम। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। जटा विभूती ओटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भोलेनाथ के दर्शन की मन में लगी है प्यास कृपा करो सद्गुरुदेव मैं आप ही को दास। इस दास पर कृपा करो मेरे सद्गुरुदेव निस दिन मेरे नैना बरसे पिया मिलन कब हो। भोलेनाथ के दरबार में
दर्द मिटाए जाते हैं। दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं। सीने से लगाए जाते हैं। सीने से लगाए जाते हैं। संगमेश्वर भगवान की जय। शिव महापुराण की जय। टाळी वाजवून मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे। कर दिया माला माल काशी वाले ने। 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 हो कर दिया माला माल काशी वाले ने। 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 जय हो। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। 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 हरि ओम।
परात्पर अखिलेश्वर विको कमी करा. अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू भक्तवत्सल शरणागत वत्सल भगवान भोले बाबांची प्रतिवाङ्मयीन मूर्ती दिव्य श्री शिवमहापुराण कथेच्या चरणारविंदहून भगवान संगमेश्वराच्या चरणारविंदहून पवित्र पावन आपल्या या लिंबारोई नगरीमध्ये कथेला सुरुवात. आज आपल्या या कथेचा 6वा दिवस आहे. पाहता पाहता कथेचे आपल्या 4-5 दिवस लोटले गेले. ज्यावेळेस माणूस चांगलं काय ऐकायला लागतो त्यावेळेस वेळ कसा निघून जातो हा कळत नाही. चांगलं ऐकण्यात जर मन लागत असेल, चांगलं ऐकण्यात जर मन लागलं, भगवंताच्या नामस्मरणात मन लागलं तर वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. 7 दिवसाचा 8 दिवसाचा आपला अखंड हरिनाम सप्ताह आज 6व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचला आहे. आजच्या वाणीला या ठिकाणी कथेला सुरुवात झालेली आहे. अतिशय गोड असं नियोजन आहे. परमश्रद्धेय परम आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे भगवान बाबाजी यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोड कार्यक्रमाची ही सुरुवात आज 6व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. भगवान शंकराची ही पवित्र पावन गाथा जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाने श्रवण केली पाहिजेत. अतिशय गोड आणि मधुर रसाने परिपूर्ण असणारी ही शिवबाबाची ही कथा आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर ज्योतिर्लिंग आहेत, धाम आहेत. 4 धाम आपल्या या भारत भूमीमध्ये आहेत. आणि जो व्यक्ती 4 धामची यात्रा करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आयु आरोग्य ऐश्वर्य लाभत असतं. कर लो 4 धाम, कर लो 4 धाम, मिलेंगे तो ही मिलेंगे राम. कर लो 4 धाम, मिलेंगे तो ही मिलेंगे राम. 4 धामची यात्रा जीवनामध्ये केली तर खूप मोठा फायदा होतो. पाठीमागच्या मावश्या बोलू नका. जीवनामध्ये आल्याच्या नंतर तीर्थ केली पाहिजे, यात्रा केली पाहिजेत. रामेश्वर धाम आपण ऐकलं असेल. 4 धामापैकी एक रामेश्वर धाम आहे. रामेश्वर धाम तामिळनाडू मधील रामनाथपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे रामेश्वर धाम म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक धाम आहे. हिंदी महासागरामध्ये वसलेले हे धाम आहे. प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये जाण्याच्या अगोदर शंकराची पूजा करण्याकरता या धामाची निर्मिती समुद्राच्या किनाऱ्यावरती केली होती. रामजीने याची निर्मिती केल्यामुळं याला रामेश्वर धाम म्हणतात. धामामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची द्वारका नगरी पण येते. गुजरात राज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची ही द्वारका नगरी. अतिशय सुंदर, अतिशय पवित्र पावन विश्वकर्मा महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून या गोड द्वारका नगरीची निर्मिती केली. अतिशय सुंदर ही द्वारका नगरी आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अनेक तीर्थ आपल्याला पाहायला मिळतात. रणछोडजी भगवंताचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं.
जगन्नाथपुरी हे देखील एक धाम आहे. त्या जगन्नाथपुरीमध्ये देखील भगवान जगन्नाथजीचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं. बद्रीनाथ, केदारनाथ हे भगवंताचे धाम आहेत. असे अनेक धाम या भूमीमध्ये बसलेले आहेत. अनेक धाम. तुम्ही कोणकोणत्या धामाच्या यात्रा केल्या आतापर्यंत? 4 धाम झाले. वा, धन्यवाद. ते आत्ताच होतात, पुन्हा नंतर होत नाहीत. जब हे सकल सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात चालतात, जोपर्यंत पाय चालतात, तोपर्यंत तीर्थयात्रेला जाता येतं. बरं, बरेच जण म्हणतात आता कुठं आमचं वय आहे का तीर्थयात्रेला जाण्याचं? खायचं प्यायचं, मौज मजा करायची, मस्ती करायची, आता कुठं तीर्थयात्रेला जायचं वय आहे का? तीर्थयात्रा ही म्हातारपणी होत नाही. तीर्थयात्रा करायची म्हटलं तर तीर्थयात्रा कुठं डोंगरावर जावं लागतं, कुठं जहाजात बसून पलीकडे जावं लागतं, कुठं खालीवरी रस्ता असतो. तीर्थयात्रा अशी आहे. बद्रीनाथ केदारनाथला जायचं म्हटलं तर चांगला माणूस लागतो. म्हाताऱ्या माणसाला जाता येत नाही, उंच असल्यामुळं बर्फ पडतो, ऑक्सिजन कमी होतो वरी गेल्याच्या नंतर. पण तारुण्य अवस्थेमध्ये जर आपण ही तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये केली, तारुण्य अवस्थेमध्ये, तर खूप मोठा फायदा मिळतो. कारण सगळं काही पाहता येतं आनंदानं, सगळं काही पाहता येतं. आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो अयोध्या, काशी, प्रयागराज, चित्रकूट, गया, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगमाचं स्नान. हे त्रिवेणी संगमाचं स्नान कसं करावं लागतं, ज्यांनी केलं त्याला माहिती असेल. गंगेच्या आतमध्ये जावं लागतं, की ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि कोणती आहे, सरस्वती, या 3 नद्या एकत्रित येतात. 3 नद्याचा संगम आहे. पाणी भरपूर असतं तिथं. त्या तिन्हीच्या संगमावरती जाऊन स्नान करावं लागतं. पाण्याची खोली जर पाहिली तिथं तर 100 फुटापेक्षा खाली असते. एवढं खोल पाणी असतं त्या त्रिवेणी संगमावरती. तिथे गेल्याच्या नंतर जहाजामध्ये बसून आंघोळ करावी लागते. असा ओटा तयार केलेला असतो लाकडाचा पाण्यामध्ये, त्याच्यावर उभं राहून स्नान करावं लागतं. एखादं जर म्हातारं माणूस असेल, त्याला जर आत जायचं म्हटलं तर झोक जर गेला, इकडं तिकडं पडलं तर मग अवघड असतं. म्हणून तारुण्यावस्थेमध्ये तीर्थयात्रा जीवनामध्ये केली पाहिजे. हरवत नाही, चुकत नाही. एखादी म्हातारी जर हरवली, मोबाईल नंबर नसला तिच्याकडं, तीर्थयात्रेला गेल्यावर फोन लावता येत नाही जवळच्या माणसाला. आम्ही ज्या वेळेस माणसं तीर्थयात्रेला घेऊन गेलो होतो, त्यावेळेस प्रत्येकाच्या गळ्यामध्ये कार्ड लटकवले होते आम्ही, जसे शाळेतल्या मुलांच्या गळ्यामध्ये असतात. त्यांचं नाव, शाळेचं नाव, असे कार्ड प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाकले होते. आणि त्या कार्डावरती आमचे 4-5 जणांचे नंबर, लिलेश्वर महाराजाचा, शुकाचार्य महाराजांचा नंबर, माझा नंबर, ज्या ठिकाणी थांबलोत त्या आश्रमाचा पत्ता, अशी सगळी व्यवस्था तीर्थयात्रेमध्ये केलेली होती. जीवनामध्ये आल्याच्या नंतर तीर्थयात्रा ही केली पाहिजेत. आता सध्या पाहायसारखं जर म्हटलं, या भारत भूमीमध्ये स्वर्गापेक्षाही सुंदर प्रभू रामचंद्रजीचं मंदिर अयोध्या नगरीमध्ये झालेलं आहे. स्वर्गापेक्षा सुंदर. आपण ताजमहलला आश्चर्य समजतो, पण ताजमहल पेक्षाही सुंदर रामजीचं मंदिर आहे. ज्यावेळेस आम्ही वृंदावनला गेलो,
आग्र्याला गेल्याच्या नंतर ताजमहल पाहण्याकरता गेलो. ताजमहल लोकांना सांगितलं होतं पाहू नका. ताजमहल म्हणजे काय एखादं मंदिर नाही. त्या राजाच्या बायकोची समाधी आहे. काय नाव आहे तिचं? मुमताज नाव आहे तिचं. शहाजहानची पत्नी मुमताजची समाधी आहे ती. आणि तिथं आपल्या बाया साखरपोटाने वाहिल्यात जाऊन दर्शन घ्यायल्यात. काय गरज आहे का बरं कुठं जाण्याहून? आपले देव का कमी पडलेत का आपल्याला? तिथं जाऊन फुटाने वाहिल्यात, साखर वाहिल्यात, त्याच्यावर दर्शन घेऊ नका म्हटलं तर मला म्हटलं, महाराज एवढ्या लांब आम्हाला आणलं तुम्ही आणि ताजमहल दाखवत नाहीत आम्हाला. म्हणलं तुम्हाला जर ताजमहल दाखवला, मुमताजनं तिच्या पतीकडे मागणी केली ताजमहलची, त्यानं शहाजहाननं ताजमहल बांधून दिला. आणि तुम्ही जर घरी जाऊन नवऱ्याला जर म्हणलात मला ताजमहल बांधून देत, मग काय करायचं मग? त्याच्यामुळे ताजमहल पाहण्याच्या भानगडीतच पडू नका म्हणलं. पाहण्यासारखे खूप काही तीर्थ आहेत. वृंदावनला जर आपण गेलोत, वृंदावनमध्ये 84 कोसाच्या वृंदावनामध्ये आपल्याला यमुना मैया पाहायला मिळते. कालिया मर्दन केलेलं ठिकाण पाहायला मिळतं आपल्याला. सुंदर अष्टसख्यांचं मंदिर पाहायला मिळतं. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नवीन एक प्रेम मंदिर म्हणून एक झालेलं आहे ते पाहायला मिळतं. बरसाण्यामध्ये राधा राणीच्या आईचं मंदिर, कीर्ती मंदिर, ते आपल्याला पाहायला मिळतं. गोकुळ पाहायला मिळतं, नंदगाव पाहायला मिळतं. बाके बिहारीजीचं मंदिर पाहायला मिळतं. बाके बिहारी म्हणजे कृष्णाचं मंदिर. 2 कृष्ण आहेत वृंदावनमध्ये. मथुरेत जन्मलेला कृष्ण हा वेगळा आहे आणि बाके बिहारी जो म्हणतो तो हरिदास स्वामींना आपल्या भजनाच्या द्वारे प्रगट केलेला कृष्ण आहे. आपण जे प्रत्यक्षात इथं ऐकतो काल्याच्या कीर्तनामध्ये, देवानं ही चोरी केली ती चोरी केली, ते प्रत्यक्षात डोळ्यानं आपल्याला पाहायला मिळतं तिथे गेल्याच्या नंतर. अयोध्या आपण नाव ऐकून असतो आतापर्यंत. शरयू मातेचं नाव ऐकून आहेत आपण. कनक भवनाचं नाव ऐकून आहेत आपण. हनुमानगडीचं नाव ऐकून आहेत आपण. पण प्रत्यक्षात पाहिल्याच्या नंतर जो आनंद मिळतो तो काय वेगळाच असतो. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर तीर्थयात्रेला गेलं पाहिजेत. यायचं का मग तीर्थयात्रेला तुम्हाला? हा, अयोध्येला यायचं का? हात वरती करा ज्याला ज्याला यायचं त्यानं. अयोध्येला अतिशय सुंदर रामजीचं मंदिर आहे, अतिशय सुंदर. अयोध्येमध्ये रामकथेचं आयोजन केलेलं आहे आम्ही. 5 दिवसाची रामकथा आहे. 5 दिवस अयोध्येमध्ये थांबणार आहोत आणि 1 दिवस काशीचं दर्शन घेऊन यायचं, विश्वनाथाचं. बाबाजी पण येणार आहेत सोबत आमच्या. ज्यांना कुणाला यायचं असेल दिवाळीच्या नंतर जायचं आहे. आता अजून काही दिवसानं त्याची बुकिंग, तिकीट याची बुकिंग चालू करायची आम्हाला. जर कोणाला यायचं असेल माझ्याकडे नाव देऊ शकता, बाबाजीकडे नाव देऊ शकता. 101 माणसांची आमची बुकिंग आत्ता झालेली आहे सध्या. आत्ता घेऊन गेलो असतो तुम्हाला वृंदावनला. 150 माणसं आहेत आता एप्रिलमध्ये. 26 एप्रिलला आम्ही जाणार आहेत परभणीवरून. 150 माणसाचा ग्रुप आहे. पण आता रिझर्वेशन मिळत नाहीत. पण पाहण्यासारखी सध्या अयोध्या आहे. अयोध्या नगरीमध्ये 5 दिवसाची रामकथा, त्या ठिकाणच्या तीर्थाचं दर्शन हे आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी अवश्य संपर्क साधा. याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळतं, पुन्हा दुसऱ्या जन्मात पाहायला मिळत नाही. मंडपामध्ये जर एखादं कुत्रं आलं तर त्याला आपण चप्पल फेकून मारतो, होय बाहेर म्हणतो. त्या जन्मामध्ये आपल्याला कुठंच जाता येत नाही. मनुष्य जन्मचे कास आहे, याची देही घडे देवाचे भजन आणि कहे नान नाही कोटे. याच देहामध्ये सर्व काही करता येतं.
म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर ही तीर्थयात्रा आपण केली पाहिजेत. अनेक तीर्थाचं वर्णन आपल्या शिवमहापुराण कथेमध्ये आलेलं आहे. अनेक तीर्थाचं वर्णन, असे गोड भगवान भोलेबाबांचे हे तीर्थ आहेत. अनेक ठिकाणी भगवान शंकरानं वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे या पृथ्वी तलावरती. अनेक ठिकाणी आपण जर कधी वृंदावनला गेलो तर तिथे एका अवताराचं दर्शन होतं भगवंताच्या आपल्याला. महादेव अनेक पाहिले असतील आपण, अनेक ठिकाणी महादेवाचे मंदिर पाहिले आपण, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या महादेवाच्या पिंडी आपण पाहिल्या. पण साडी घातलेला महादेव कुठे पाहिला तुम्ही? हा, कुठे पाहिला? हा, महादेवाला साडी घातलेला असे पाहिले कुठे तुम्ही? नाही. तर साडी परिधान केलेला महादेव आपल्याला वृंदावन मध्ये पाहायला मिळतो. सुंदर शृंगार केलेला असतो, साडी परिधान केलेली असते, सिंदूर लावलेलं असतं, हातामध्ये बांगड्या असतात, बाजूबंद असतो, कमरपट्टा असतो, सुंदर शृंगार केलेला असतो महादेवाचा. का शृंगार केला असेल भगवान शंकराने? आतापर्यंत कधी महादेवाने शृंगार केला नाही, कधी मेकअप केला नाही, कधी पावडर नाही, कधी फॅरन लावली नाही, कामकी क्रीम नाही, तमकी क्रीम नाही, कोणतीच क्रीम महादेवाने आतापर्यंत वापरली नाही. मग वृंदावन मध्ये महादेवाने एवढा शृंगार का केला असेल? त्याचे एक कारण आहे. भगवान शंकर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शंकराची भक्ती करतात. द्वापार युगातला प्रसंग आहे. द्वापार युगामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये रास क्रीडा केलेली आहे. आपण भागवतामध्ये ऐकतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये काय केलं? शरद पौर्णिमेच्या दिवशी रास क्रीडा गोपिकांसोबत. शरद पौर्णिमा म्हणजे आपण तिला कोजाग्रती कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. काय करतो आपण त्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री? दुधाला पातेलभर दूध घ्यायचं, स्लॅपवर न्यायचं आणि त्याला घट्ट करीत बसायचं. आणि चंद्राला न दाखवताच खातात काही काही महाशय. तर त्या चंद्राला वाटतंय माझ्यासाठी करायलेत, माझ्यासाठी करायलेत, त्याच्या बिचाऱ्याच तोंडाला पाणी सुटतंय, पण हे त्याला काय देत नाहीत, हेच खाऊन टाकतात. त्या दिवशी फक्त दूध प्यायचं असं सांगितलेलं नाहीये शास्त्रामध्ये. कोजाग्रती पौर्णिमेच्या दिवशी फक्त दूध प्यायचं 12 वाजता आणि झोपी जायचं एवढंच आपण करतो, पण हे चुकीचं आहे. त्या दिवशीचा इतिहास फार मोठा इतिहास आहे. काय इतिहास आहे? त्या दिवशी रात्री गोपिकांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता गोपीगीत गायलं होतं वृंदावनमध्ये. गोपीगीत. गोपिकांना अहंकार झाला, श्रीकृष्ण परमात्मा अदृश्य झाले होते आणि त्याची पुन्हा परत प्राप्ती व्हावी म्हणून गोपिकांनी गोपीगीत गायलं. जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयितदृश्यतां दिक्षु तावकास्त्वयि धृता सवस्त्वं विचिन्वते शरदुदाशये साधुजात सत् सरसीजोदर श्रीमृषादृशा सुरतनाथ ते निशुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वदः. अशा प्रकारचं सुंदर गोपीगीत गायलं गोपिकांनी आणि श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. आणि भगवान गोविंद परमात्मा रास क्रीडा यमुनेच्या वाळवंटामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री रास क्रीडा करत होते. सुंदर रास क्रीडा. हजारो गोपिका यमुनेच्या वाळवंटामध्ये एकत्रित झाल्या. हजारो श्रीकृष्णाने रूप धारण केले. एका एका गोपीसोबत एक एक कृष्ण असायचा. एका एका गोपीसोबत एक एक कृष्ण असायचा. तुम्हाला महादेवाची कथा सांगतो वृंदावनातलं, लक्ष द्या. भगवान
भोले बाबांनी पाहिलं, विको कमी करा थोडा. भगवान भोले बाबा कैलास पर्वतावरती बसलेले होते. कैलास पर्वतावरून त्यांनी पाहिलं की वृंदावन मध्ये अतिशय मोठा आनंद उत्सव चालू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रास क्रीडा करत आहेत, टिपऱ्या हातात आहेत गोपिकांच्या. एका एका गोपीसोबत भगवान गोविंदाने एक एक रूप धारण केलं. असं पाहिलं. पार्वती मातेनं पाहिलं. पार्वती मातेनं विचार केला, एवढ्या गोपिका नृत्य करत आहेत, एवढ्या गोपिका यमुनेच्या वाळवंटामध्ये रास करत आहेत, तर चला आपणही जाऊत वृंदावनमध्ये. कैलास पर्वतावरून पार्वती मातेनं असा विचार केला. पार्वती माता स्नान केलं. पार्वती मातेनं सुंदर साडी परिधान केली, सुंदर शृंगार केला आणि पार्वती माता वृंदावनाच्या दिशेने निघाल्या. हे पाहिलं शंकरानं. भोले बाबांनी पाहिलं. त्यावेळेस भोले बाबा म्हटले, कुठं चालली पार्वती माय? पार्वती माता म्हटली, ज्या ठिकाणी मी चालले त्या ठिकाणी फक्त स्त्रियांनाच येता येतं, दुसऱ्याला कोणाला एंट्री नाही त्या ठिकाणी. तू चालली कुठं? त्यावेळेस पार्वती माता म्हटली, मी चालले वृंदावनमध्ये. वृंदावनामध्ये रासक्रीडा उत्सव चालू आहे, त्या ठिकाणी मी जाते. भगवान शंकर म्हटले, मग मला पण येऊ दे तुझ्यासोबत. पार्वती माता म्हटली, तुम्हाला नाही जमणार. त्या ठिकाणी फक्त भगवान श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाला तिथं एंट्री नाही, दुसऱ्याला येता येत नाही, फक्त भगवान श्रीकृष्णालाच येता येतं. शंकरानं हट्ट धरला. भोले बाबा म्हणायचे, मला येऊ दे तुझ्यासोबत. पार्वती म्हणायची, तुम्हाला नाही जमणार. तुम्ही जर आलात तिथं, तुमच्या गळ्यातल्या सापानं जर फुसकारा मारला कोणाला तर सगळ्या पळून जातील गोपिका. तुम्ही येऊ नका तिथं, तुम्ही येऊ नका. शंकरानं हट्ट धरला. भगवान भोले बाबा म्हटले, तिथं जर फक्त स्त्रियांनाच प्रवेश असेल, पुरुषाला प्रवेश नसेल, एक काम करूयात, मग मी स्त्रीचं रूप धारण करतो. मला काय जमत नाही, मी स्त्रीचं रूप धारण करतो. भगवान शंकरानं सुंदर वेश परिधान केला. पार्वती माता म्हटली, स्त्रीचं रूप तुम्हाला कसं धारण करता येईल? एवढं सोपं आहे का ते? भोले बाबा म्हटले, मला पण सुंदर शृंगार करायचा आहे. तू जशी सुंदर साडी परिधान केली तशी मला एक साडी देऊन टाक, मी पण एक साडी घालतो आणि मी तुझ्या सोबत येतो. पार्वती माता म्हटली, अगोदर तुम्ही काय करा, स्नान करा. पार्वती मातेनं मस्त स्नान घातलं भोले बाबाला. जटा गच्च झालेल्या होत्या. शॅम्पूची पुडी लावली, एक मस्त शिकाकाई फ्रेश करून टाकल्या सगळ्या जटा, त्याच्या वेण्या पाडल्या मस्त. आणि मग भोले बाबांनी साडी परिधान केली आणि भोले बाबा वृंदावन मध्ये आले. वृंदावन मध्ये एक दिन वो भोले भंडारी, एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. गोकुल में एक दिन बिको दे, आवाज मोकळा करा. पार्वती भी मना के हारी, ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. गोकुल में आ गए हैं. जय हो. टाळी वाजवा सर्वांनी. जय हो.
पार्वती मातेला भगवान भोले बाबा म्हणतात. आवाज मोकळा करा थोडा, आवाज द्या मला थोडा. मी पण तुझ्या सोबत आज वृंदावन मध्ये येणार आहे. पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग वे, राधा संग श्याम नाचे मैं भी नाचूंगा तेरे संग वे, रास रचेगा ब्रज में भारी हमें दिखाओ प्यारी, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए. पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग वे. भोले बाबा म्हटले मी पण तुझ्या सोबत येणार आहे. दोघेही वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर भगवान भोले बाबा त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची हातामध्ये टिपऱ्या घेतल्या आणि रासक्रीडा त्या ठिकाणी भगवान शंकर करत होते. त्या रासक्रीडेमध्ये डमरू भगवान भोले बाबांनी वाजवण्याकरता घेतलं. डमरू वाजून वाजून कंटाळल्यानंतर मृदंग घेतला, मृदंग वाजवायला लागले. एवढा मृदंग वाजवला, परत एका सखीनं मृदंग वाजवला आणि त्यावेळेस भगवान भोले बाबा नाचायला लागले. एवढं नाचायला लागले, एवढं नाचायला लागले. जी साडी घातली होती शंकरानं अंगावरती, ती साडी निसटल्या गेली. डोक्यावर पदर घेतलेला होता, पदर निसटून गेला. जटा बांधलेल्या होत्या, जटा मोकळ्या झाल्या. मग त्यावेळेस मात्र सर्वांनी ओळखलं की भगवान शंकर आहेत. भगवान श्रीकृष्णानं पाहिलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले ओळखलं बाबा तुम्हाला. देखा मोहन ने जब तो समझ गए वो सारी बात रे, ऐसी बजाई बंसी सुध बुध भूले भोलेनाथ रे, सर से खिसक गई जब साड़ी, सर से खिसक गई जब साड़ी, मुस्काए गिरधारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. देवानं ओळखलं. देव म्हटला बाबा इथं पुरुषांना येण्याकरता परवानगी नाही, तुम्ही फारच चालाकी केली. तुम्ही तर साडी परिधान करून आलात, साडी परिधान करून आलात तुम्ही इथपर्यंत. शंकराला ओळखलं सर्वांनी त्या ठिकाणी. भोले बाबा म्हटले आता मी थांबत नाही, मी जातो आता, कारण माझा राज तुम्ही आता उघडकीस आला आहे, मी थांबत नाही आता. शंकर निघाले. सगळेजण धावत पळत गेले. हाताला पकडलं भोले बाबाच्या, हाताला पकडलं आणि सगळेजण म्हटले आता हे गोकुळ, हे वृंदावन, हे बरसाना सोडून तुम्ही कुठेच जायचं नाही, कुठेच जाऊ नका, इथंच थांबा. शंकर म्हटले बापा इथंच थांबतो, पण हे दुसरे कपडे घालून येतो ना, माझं वाघाचं कातडं गुंडाळून येतं, ही साडी कशाला अंगावरती आता माझ्या, मी कैलास पर्वतावरती जातो आणि कपडे चेंज करून येतो. त्यावेळेस गोपिका म्हटल्या नाही नाही, कपडे चेंज करायचे नाही, प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाघाचंच कातडं गुंडाळलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी तुमच्या पिंडी आहेत वेगवेगळ्या, पण तुम्हाला आता आम्ही याच रूपामध्ये तुम्हाला इथं राहावं लागणार आहे. तुम्ही गोपी वेशामध्ये या ठिकाणी आलात. गोपी वेशामध्ये भगवान शंकर गोपी वेशामध्ये वृंदावनात आल्यामुळे गोपिकांनी शंकराचं नाव ठेवलं गोपेश्वर भगवान. गोपेश्वर भगवान की जय. गोपीच्या वेशामध्ये भगवान भोले बाबा त्या ठिकाणी आले. असं सुंदर ही भगवान भोले बाबांची ही लीला आहे. अनेक लीला भोले बाबांच्या आहेत. अनेक ठिकाणी भगवान शंकराने आपल्या लीलेच्या द्वारे या भूमीला पवित्र पावन केलेलं आहे. त्या भोले बाबाचा विवाह आपल्याला आजच्या या कथेमध्ये साजरा करायचा आहे. अतिशय आतापर्यंत आपण विवाह लावले असतील, लग्न लावले असतील,
नाशिवंताचे लावले असतील, पण आज आपल्याला ज्याचा विवाह उत्सव साजरा करायचा आहे तो अविनाशी आहे, त्याला कोणीही मारू शकत नाहीये, तो सर्वांचा काळ आहे, असे शंकराचा विवाह आपल्याला साजरा करायचा आहे. पार्वती मातेनं भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरता तपश्चर्या केली होती बरं एक काळ. एके वेळेस नारद महर्षींनी पार्वती मातेला विचारलं, मैया तू लहानाची मोठी होत आहेस, विवाह कोणासोबत करायचा? त्यावेळेस पार्वती माता म्हटली, लग्न करायचं तर अशा वरासोबत लग्न करायचं की ज्याला मरण नसलं पाहिजे, अशाच वरासोबत लग्न करायचं. आणि शंकराला मरण नाहीये, कारण काळाचा काळ महादेव आहे, काळाचाही काळ आहे. अनेक रूप धारण करता येतात शंकराला. वृंदावनातलं गोपेश्वर महादेवाचं रूप आज देखील आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर कधी वृंदावनला गेलो तर गोपेश्वर महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. गोपेश्वर महादेवाचं हजारो गोपिकांसमवेत भगवान शंकराने त्या ठिकाणी रासलीलेचा आनंद घेतला होता. हजारो गोपिकांसमवेत. टिपऱ्या कधी शंकराने जीवनात वाजवल्या नसतील, वृंदावनमध्ये भगवान शंकरानं हातात टिपऱ्या घेऊन रासलीला केलेली आहे. साडी जीवनामध्ये कधी परिधान केली नसेल, पण शंकरानं गोकुळामध्ये येऊन साडी परिधान केली. अतिशय मोठा रास उत्सव त्या वृंदावनामध्ये भगवान भोलेबाबांनी हजारो गोपाळांसमवेत, हजारो गोपिकांसमेत साजरा केला होता. अतिशय सुंदर रास उत्सव होता. मोठ्या आनंदाने सर्वजण त्या ठिकाणी नृत्य करत होते. आपण देखील एक 5 मिनिट त्या ठिकाणचा आनंद घेऊयात. सर्वांनी जागेवरती उभं राहा. 5 मिनिट भोलेबाबांनी जो वृंदावनमध्ये रास उत्सव केला त्याचा आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. कोणाला जागेवरती पावली घ्यायची सर्वांनी. थांबा 5 मिनिट. हो किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. जय हो. सर्वांनी जागेवरती पावली घ्या. गोल रिंगण करा, तुम्ही गोल रिंगण करा. जय हो. जय हो. रास खेळू चला, रंग बुधळू चला, रास खेळू चला, रंग बुधळू चला. आला आला कान्हाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. जय हो. पावली घ्या सर्वांनी जागेवरती.
असा रंगला ग खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गिरधारी मारतो ग पिचकारी रंगाचे पडती सडे हो खेळ असा रंगला ग खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे हो लपून छपून गिरधारी मारतो ग पिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली निशा फेर धरती दिशा धुंद झाली निशा रास रंगाच्या रंगात न्हाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू जय हो. मी सांगू सर्वांनी पावली घ्या जागेवरती. आज आनंदी आनंद झाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला जय हो गोल रिंगण गोल गोल रिंगण जागेवरती हो पौर्णिमेच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले पौर्णिमेच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून रास रंगाच्या रंगात न्हाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हो अशी कृष्णाची बाई होड किती रांगडी ग माझा उडीता हात टिचली या बांगडी ग जय हो असा खेळता रंग कृष्णाच्या संग मी रंगले माझ भिजल अंग झाले गदंग मी गुंगले मी लपवू कशी भिजले मी कायापुरी ग माझा उडीता हात टिचली या बांगडी ग अशी कृष्णाची बाई थोड किती रांगडी ग माझा उडीता हात टिचली या बांगडी ग
ओ चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. पंढरीला चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. साधू संताच्या त्या माहेराला, साधू संताच्या त्या माहेराला, भेटाया सावळ्या श्रीहरीला. जाऊ चला हो पंढरीला. जनरेटर लावा बरं भाऊ. पंढरीला Voltage लय कमी पडायले, जनरेटर लावा. जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ हो. चला पंढरीला. बसा खाली सर्वांनी. च्या अगोदर दक्षाची मुलगी होती. एक दिवस दक्षाच्या यज्ञ मंडपामध्ये पार्वती सती माता आली आणि त्या यज्ञ मंडपामध्ये आल्याच्या नंतर ऐका, फार मोठा यज्ञ होता. ज्या वेळेस वडिलांच्या इकडे काही एखादं मोठं कार्य असतं त्यावेळेस मुलीला आतुरता असते जाण्याची त्या ठिकाणी. ज्या वेळेस एखादा सण येतो त्यावेळेस मुलीला आतुरता असते जाण्याची. दिवाळीच्या मुळाली की असावली, पाहतसे वाटुली पंढरीची. ज्या वेळेस दिवाळी येते, एखादा सण येतो, रक्षाबंधन येतं, त्यावेळेस माहेराची ओढ मुलीला लागत असते. आपल्या बापाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, तो यज्ञ पाहण्याकरता आपण जावं असं सतीच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. बोलू नका, शांत बसा आता 5 मिनिट. सतीच्या मनात इच्छा निर्माण झाली. सती यज्ञ मंडपामध्ये आली आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर दक्षानं जो यज्ञ ठेवला होता तो यज्ञ शंकराचा अपमान करण्याकरता ठेवलेला यज्ञ होता. शंकराचा अपमान करण्याकरता. ऐका, ज्या ठिकाणी आपल्याला बोलावलं नाही त्या ठिकाणी कधी जायचं नाही. ज्या ठिकाणी आपला अपमान होत असेल त्या ठिकाणी कधी जायचं नाही. ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणी 4 शब्द चांगले बोलणार नाही अशा ठिकाणी कधीच गेलं नाही पाहिजे. आणि न बोलवता गेल्याच्या नंतर आपण काय म्हणतो त्याला, बिनबुलाए मेहमान. म्हणून न बोलवता कुठे जायचं नाही. ज्या ठिकाणी आपला आदर नाही, ज्या ठिकाणी आपला सन्मान नाही, तिथे सोन्याचा जरी पाऊस पडत असेल तरी जायचं नाही. संत तुलसीदासजी महाराज म्हणतात, तुलसी तहान जाइये चाहे कंचन बरसे मेह. सोन्याचा जरी पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणा माणसानं गेलं नाही पाहिजेत. ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला मान दिला जाणार नाही, ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला आदर दिला जाणार नाही. पार्वती माता, सती माता, भगवान शंकरांनी तिला सांगितलं होतं जाऊ नको जाऊ नको, तरी पण ऐकलं नाही शंकराचं तिनं आणि गेली यज्ञामध्ये. यज्ञात गेल्याच्या नंतर मग बहिणीला बोलायला लागली. आपल्या बहीण तिला बोलत नव्हती. मावशीला बोलायला लागली, मावशी तिला बोलत नाही. सोयऱ्या धाऱ्याला बोलायला लागली, सोयरे धारे कोणीच तिला बोलत नव्हते. शेवटी दक्षाकडे आली, स्वतःच्या बापाकडे. स्वतःचा बाप देखील तिला बोलत नव्हता. एवढा तिचा अपमान झाला. आणि अपमान झाल्याच्या नंतर दक्षाकडे आली आणि दक्षाला म्हटली, बाबा अहो मी तुमची मुलगी आहे, तुमचं लेकरू आहे. एवढ्या मोठ्या उल्हासानं या ठिकाणी आज मी तुमचा यज्ञ पाहण्याकरता आले आणि तुम्ही मला ओळखत पण नाहीत. त्यावेळेस दक्षानं शंकराला नको त्या शिव्या शाप दिल्या होत्या. त्यावेळेस सतीला क्रोध आला. सती म्हटली, जो भगवान शंकराला शिव्या शाप देतो, जो भगवान शंकराची निंदा करतो, तो या जगातला सर्वात अपवित्र आहे. आणि अशा अपवित्रापासून, अशा अपवित्र दक्षापासून उत्पन्न झालेलं माझं हे शरीर आहे, हे मी ठेवणार नाही असा सतीनं निश्चय केला. आणि त्या दक्षाच्या यज्ञकुंडामध्ये माई सतीनं आपला देह टाकला. देह टाकल्याच्या नंतर सती माता त्या यज्ञामध्ये विलीन झाली.
नंतर भगवान शंकराच्या गणांनी तो यज्ञ विध्वंस केला. ऐका आता, ही सती माता नंतर पार्वतीच्या रूपाने जन्माला येणार. पार्वतीच्या रूपाने एक पर्वत आहे हिमालय. हिमालय नावाचा पर्वत आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे मेना. या हिमालय आणि मेनेचा विवाह झाला आणि या दोघांच्या पोटी एक कन्या जन्माला आली. ती कन्या म्हणजे माता पार्वती आहे. पार्वती मैया की जय. मैया पार्वती जन्माला आली. अतिशय सुंदर, अतिशय सौंदर्यवान, सद्गुणाची खान असणारी माता पार्वती. नामकरण संस्कार केला. तारा, महाविद्या, षोडसी, भुवनेश्वरी, भैरवी असे अनेक नाव पार्वती मातेचे ठेवण्यात आले. आपण जसं आपल्या मुलाबाळांचा नामकरण संस्कार करतो, अगदी त्याप्रमाणे पार्वती मातेचा सुंदर असा नामकरण संस्कार झाला. पार्वती माता लहानपणापासून शंकराच्या भक्तीमध्ये व्यस्त असायची. वाळूची शंकराची पिंड तयार करायची, त्याची पूजा करायची. दुधाना अभिषेक, मधाना अभिषेक असे शंकराची पूजा करायची मैया पार्वती. पाहता पाहता 13 वर्षाची झाली पार्वती माता. 16 वर्षाची झाली. लहानाची मोठी झाली. लग्नाच्या वयामध्ये पार्वती माता आली. एक दिवस महर्षी नारद हिमालय पर्वतावरती आले आणि हिमालय पर्वताला म्हटले, तुझी मुलगी लग्नाच्या वयामध्ये आलेली आहे, हिचा विवाह तुला करायचा का नाही? त्यावेळेस ते म्हटले, बाबा तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर माझ्या मुलीचा हात पहा, हिच्या नशिबामध्ये कोणता वर आहे, कोणासोबत माझ्या कन्येचा विवाह होणार आहे एवढं मला सांगा. नारदजीने हात पाहिला. नारदजी म्हटले, या मुलीचा पती असा आहे की ज्याला कोणी मारू शकत नाही. पार्वती माता म्हटली, मला पण असाच वर पाहिजे की ज्याचा कधी जन्म झाला नाही पाहिजे आणि जो कधी मरणही पावला नाही पाहिजे. ऐसे वर को क्या वरू, ऐसे वर को क्या वरू, जो जन्मे और मर जाए. वरिये गिरधर वरिये भोलेनाथ को, मेरी चुडी अमर हो जाए. शंकरासोबत मला विवाह करायचा आहे आणि नुसता विवाह नाही करायचा, अगोदर मला त्यांच्या प्राप्ती करता तप करायचं आहे. आपण तप करतो का? चांगला पती मिळावा याच्याकरता आपण कधी तप करत नाही. चांगली पत्नी मिळावी याच्याकरता आपण कधी तप करत नाही. आपण कधी आपण देवाकडे चांगली प्रार्थना करत नाहीत. पण या ठिकाणी मैया पार्वती म्हणते, या जीवनामध्ये माझे फक्त शिवजी आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या हृदयात दुसऱ्याला जागा नाहीये, फक्त शिवजी आहेत माझे. दक्ष म्हटला त्यांची प्राप्ती करणं, हिमालय म्हटलं त्यांची प्राप्ती करणं एवढं सोपं नाहीये. त्यांच्या प्राप्ती करता 1000 वर्ष तप करावं लागतं आणि तू एवढी छोटी आहेस, नाजूक आहेस आणि तुला तप करणं होईल का? पार्वती मैया म्हटली, शंकराच्या प्राप्ती करता तपच काय, मी माझं प्राण देखील द्यायला तयार आहे शंकराच्या प्राप्ती करता. ठरवलं दोघींनी. पार्वती मातेनं ठरवलं आता आपल्याला तप करायचं. 2 मैत्रिणी आहेत पार्वती मातेला, जया आणि विजया. 2 मैत्रिणी पार्वतीच्या. पार्वती मातेला म्हटल्या, तू जर तप करायला जात असशील आम्हा सर्वांना सोडून तर आम्ही देखील तुझ्या सोबत येऊ. आपल्या 2 सख्यांना पार्वती मातेनं सोबत घेतलं आणि पार्वती माता उंच एका पर्वताच्या टेकडीवरती बसून तप करायला लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुंदर तप करायला लागली. अतिशय भयंकर तपश्चर्या केली पार्वती मातेनं. तप करत असताना काही थोडाफार रिकामा वेळ मिळाला तर त्या वेळामध्ये त्या शिखरावरती, त्या डोंगरावरती झाडं लावायची, फुलाची झाडं, बिल्वपत्राची झाडं, त्याची फुलं तोडायची, शंकराच्या पिंडीवर आणून वाहायची. बिल्वपत्र तोडायची, शंकराच्या पिंडीवर आणून वाहायची
अशी भयंकर तपश्चर्या पार्वती माता करायला लागली. ज्या शिखरावर पार्वती माता तप करत होती, अतिशय उंच शिखर होतं ते. पार्वती मातेचं एक नाव आहे गौरी. गौरीनं त्या शिखरावरती तप केल्यामुळे त्या शिखराचं नाव पडलं गौरी शिखर. असं सुंदर हे शिखर आहे की त्या ठिकाणी बसून मैया पार्वतीनं तप केलं. पण शंकर काही प्रसन्न व्हायला तयार नाहीत. अतिशय कडक तपश्चर्या करण्याचं ठरवलं पार्वती मातेनं. आता काय करत होती पार्वती माता? उन्हाळ्याचे दिवस आल्याच्या नंतर आपल्या चारी बाजून अग्नी पेटवायची आणि त्या अग्नीमध्ये बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चारी बाजून अग्नी तापवायची. हिवाळ्याचे दिवस आल्याच्या नंतर गळ्या इतक्या थंड पाण्यामध्ये उभं राहून गंगेमध्ये तपश्चर्या करायची. पावसाचे दिवस आल्याच्या नंतर उघड्या मैदानामध्ये तप करायची, दगडावरती बसून तप करायची. आपले बाबाजी करतात तप ते. उन्हाळ्यामध्ये चारी बाजून अग्नी पेटून पंचाग्नी साधन त्याला म्हणतात. एक डोक्यावरचा तपलेला सूर्य असतो तो एक अग्नी आणि चार बाजूची चार अग्नी, याला म्हणायचं पंचाग्नी साधन. अशी घोर तपश्चर्या पार्वती मातेनं केली. पार्वती मातेची परीक्षा घेण्याकरता अनेक जण त्या ठिकाणी आले. महर्षी नारद त्या ठिकाणी आले. नारद म्हटले, कशाला नादी लागली त्या बाबाच्या? अगं त्याला राहण्याकरता व्यवस्थित घर नाही, त्याला घालायला अंगावरती कपडे नाहीत, तू काय सांभाळ करणार आहे तुझा? त्यावेळेस पार्वती माता म्हटली, भोले बाबा काय आहेत हे मला माहिती आहे. जीवनामध्ये प्राप्ती मला करायची तर फक्त शंकराचीच, त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा मला स्वीकार करायचा नाही. मनोमन पार्वती मातेनं ठरवलं की आपला पती फक्त शंकरच असला पाहिजे, शंकराच्या व्यतिरिक्त दुसरा नसला पाहिजे. भोले बाबांनी पाहिलं पार्वती आपल्याकरता प्राणापेक्षाही प्राणाला त्रास होतील अशी कठोर तपश्चर्या करत आहे. शंकरानं ठरवलं की आपण पार्वती मातेचा स्वीकार करायचा. हिमालय पर्वतावरून काही जण शंकराकडे गेले आणि शंकराला म्हटले, बाबा पार्वती मैया एवढी तपश्चर्या करते तुमच्या प्राप्ती करता, तुम्हाला काय वाटतं का नाही? शंकर म्हटले, मला जाण आहे, जो व्यक्ती माझ्या नामाचा घोष करतो त्या प्रत्येकाला मी ओळखतो, प्रत्येकाची मला जाण आहे. शंकरानं ठरवलं की आता आपण पार्वती मातेसोबत आपण विवाह करायचा. गोड तयारी सुरू झाली हिमालय पर्वतावरती मैया पार्वतीच्या लग्नाची. सर्व भाऊबंधांना, सर्व मित्रपरिवारांना, सहकुटुंबानं, सहपरिवारानं सर्वांना आमंत्रित केलं. जिकडे तिकडे पत्रिका पाठवल्या. सगळे गण कामाला लागले. प्रत्येक जण सांगायचं, आज आमच्या भोले बाबाचा विवाह आहे, आज आमच्या भोले बाबाचा विवाह आहे. प्रत्येकाला आनंद झाला. लग्न जमल्यावर आनंद झाला भोले बाबाचं. ते म्हटले, बरं झालं, आपल्याला वडील तर होते पण आई नव्हती आपल्याला, आता दोघेही आपल्याला भेटतील. वडील आहेत, आईही आपल्याला आता मिळणारच आहे. सर्वांना आनंद झाला. आणि हिमालय पर्वतानं आपल्या नातेवाईकांना घेऊन हिमालय पर्वत कैलाश पर्वतावरती आला. कैलाश पर्वतावरती आला. भगवान शंकराचं सुंदर असं पूजन केलं, गंध तिलक केला आणि शंकराला सांगितलं की बाबा आम्ही हा मुहूर्त काढलेला आहे आणि त्या दिवशी तुम्ही आमच्या या हिमालय पर्वतावरती उपस्थित व्हा. आमची एकुलती एक कन्या मैया पार्वती आज आम्ही तुमच्या स्वाधीन करणार आहोत. भगवान शंकर म्हटले काही हरकत नाही. भगवान भोले बाबांच्या गणांना आनंद झाला. सर्वांनी अतिशय सुंदर शृंगार केला. भोले बाबांनी सुंदर शृंगार केला. सापाला आनंद झाला, विंचवाला आनंद झाला, भूतांना आनंद झाला. सर्व गण खुश झाले आणि आता बारात निघाली शंकर बाबाची. हिमालय कैलाश पर्वताकडून हिमालय पर्वताकडे निघाले. हिमालय पर्वताकडे त्या बारातीमध्ये नाचणारे कोण होते? सगळे भूत होते. भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती,
भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळे वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, गजचर्म नाचती, भूते वेताळ नाचती. सर्वजण सुंदर नृत्य करायला लागले आणि इकडे हिमालय पर्वतावरती विश्वकर्माने एक सुंदर मंडप तयार केला लग्नाकरता. एवढा भारी मंडप होता, एवढा भारी मंडप होता. आतापर्यंत कोणाच्याच लग्नामध्ये एवढा सुंदर मंडप सजला नसेल. एवढा सुंदर मंडप विश्वकर्मा महाराजांनी हिमालय पर्वतावरती तयार केला. चालत 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 भोले बाबांची बारात आज आली हिमालय पर्वतावरती. हिमालय पर्वतावरती बारात आली. सर्वजण खुश झाले. लग्नाचा मुहूर्त अतिशय जवळ आलेला होता. पार्वती मैयेच्या अंगावरती सुंदर हातावरती मेहंदी काढली. भगवान शंकरानं कधी जीवनात शृंगार केला नव्हता. त्या दिवशी भोले बाबांनी अतिशय मस्त सुंदर शृंगार केला आणि शंकर भगवान आज सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, निराले दूल्हे में मत वाले दूल्हे में, निराले दूल्हे में मत वाले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में. असा गोड सुंदर शृंगार केला भोले बाबांनी. आणि त्या मंडपामध्ये ब्राह्मण देवता सुंदर अशा प्रकारचे मंत्र म्हणत होते. सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या. एका साईडला देवांच्या रांगा बसलेल्या होत्या, एका साईडला देव्या बसलेल्या होत्या, एका साईडला नद्या, पहाड, पर्वत, संपूर्ण सर्वांना भगवान शंकरानं पत्रिका दिल्या होत्या. ज्यांना कधी कोणी बोलावत नाही लग्नाला अशाला देखील भोले बाबांनी बोलवलं होतं. जगातील प्रत्येक प्राणी मात्राला भगवान शंकराने बोलावलं होतं. प्रत्येकाला आमंत्रण दिलं होतं. भूत आली त्या ठिकाणी. ऐका, ज्या वेळेस भूत आले त्यावेळेस हिमालय पर्वतावरचे लोक म्हणायला लागले, हिमालयानं कशाला पोरगी दिली असं, याला याचे मित्र चांगले नाहीत म्हटल्या, मग हा कसा असेल? मित्र पहा कसे आहेत त्याचे. कान तुटल्याला, कोणाचा नाक तुटल्याला, कोणाला हातच नाही, असे मित्र आहे त्याचे. फसलं म्हणले आपलं काम. पण आता काय करता, आता सगळं झालं. सुंदर तयारी झाली लग्नाची. आपण नाही का पाहून देतो ना सगळं. मुलगी द्यायची असली तर आपण काय करतो, सगळं पाहून देतो. अगदी त्याप्रमाणे हिमालयाला माहितीच होतं. पण जे सर्वसामान्य होते, जे अभक्त होते, त्यांना वाटत होतं शंकर म्हणजे एक सर्वसाधारण आहे, स्मशानामध्ये राहणार आहे, अपवित्र राहणार आहे, प्रेतांसोबत राहणार आहे, असं प्रत्येकाला वाटत होतं. पण शंकराला जाणणारा एक हिमालय पर्वतच होता. हिमालयानं जाणलं होतं भगवान शंकराला. बऱ्याच जणांनी सोयरीक मोडायचा प्रयत्न केला. बरं, फोन यायचे हिमालय पर्वताला, अरे कशाला मुलगी दिली त्याला, आमचं पोरग एवढं चांगलं असून तू त्याला दिलं नाही, तू काय ते स्मशानात राहणाऱ्याला त्याला पोरगी द्यायला असते. हिमालय म्हटला, मला नाही ऐकायचं तुमचं. माझ्या पार्वतीचा विवाह होईल तर शंकरासोबतच होईल, भोले बाबांसोबतच होईल. त्यांच्या व्यतिरिक्त माय पार्वतीचा विवाह दुसऱ्या कोणासोबत होणार नाही. म्हणून अशी गोड तयारी लग्नाची झालेली आहे. अक्षदा वाटप करा आता सर्वांना. अक्षदा असताना हे घ्या.
गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान तिलकोले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमोक्तिकं करतले. आंतरपाठ वरी धरा ते नवरदेव पाहिला इकडं. नासाग्रे वरमो वेणु करे कंकणम सर्वांगे हरिश्चंदनम सुललितं कंठे मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्व सदा मंगलम शुभमंगल सावधान. लेक चालली सास पाणी आई बापाच्या डोळ्याला. लेक चालली सासरला बाप पाहतो दारामधूनी हरणी चालली कडपा दोनी. परंपरा ही चालत आली परंपरा ही चालत आली माहेर सोडण्याची. लेक चालली सासरला लेक चालली सासरला. मैत्रिणीनो येते आता उगीच कशाला अश्रू ढाळिता. परंपरा ही चालत आली परंपरा ही चालत आली माहेर सोडण्याची.
लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, पुऱ्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. वाजंत्री. या लिंबारुई नगरीमध्ये काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. टाळी. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं पावली घ्या सर्वांनी. हा. लिंबारुई नगरी मध्ये हो, या सुंदर नगरी मध्ये काय वाजत गाजत, सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. जय हो. टाळी. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. या लिंबारुई नगरी मध्ये अरे चंद्र चंद्र पडला. भोलेनाथ भगवान की जय, पार्वती मैया की जय. या बसा खुर्चीवरचा सो या ठिकाणी पार पडलेला आहे. सर्वांनी शांत बसा, बोलू नका कोणी. ऐका. या ठिकाणी महादेव पार्वती मैयाचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आजच्या आपल्या या षष्ठम दिवसाची कथा 4 वाजलेली आहेत. प्रवचनाचा वेळ झालेला आहे. या ठिकाणी अतिशय गोड असा विवाह उत्सव आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आतापर्यंत आपण अनेक नाशिवंताचे विवाह उत्सव साजरे केले असतील, पण जो अविनाशी भगवान परमात्मा आहे, भगवान शंकर आहे, त्यांच्या विवाहामध्ये आज आपण सर्वांनी या ठिकाणी मोठा आनंद घेतलेला आहे. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी सुंदर लग्न उत्सव झालेला आहे. सर्व आलेल्या पाहुणे मंडळींची सुंदर भोजनाची व्यवस्था पण या ठिकाणी केलेली आहे. तरी सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नका. हॅलो. लक्ष द्या. ए पोरो, भांडण करू नका. घेऊन या इकडे आहे र. शांत बसा, बोलू नका कोणी. ऐका. या ठिकाणी या विवाहामध्ये बऱ्याच जणांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे देवाला आहेर आणलेला आहे. माझ्याकडे 2-3 जमा झालेत. तुम्ही कोणी कोणी आणला असेल त्यांनी दक्षिणेच्या स्वरूपामध्ये आहेर जमा करायचा आहे. दक्षिणेच्या स्वरूपामध्ये काय हे शुकाचार्य महाराजांकडून 100 रुपयाचा आहेर आलेला आहे. टाळी वाजवा महाराजाच्या नावाने. स्वातीताई या इकडून महाराजाकडे द्या. इथे स्वातीताई बांद्रे यांच्याकडून 200 रुपये. करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं. गयाबाई यांच्याकडून 10 रुपयाचा आहेर आले. धन्यवाद. नंतर द्या माझ्याकडे, कथा संपल्यास नंतर.
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। आरती गाऊं तुम्हें मन में बसाऊं, आरती गाओ तुम्हें मन में बसाओ। हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं। जय हो। भोले बाबा तेरी आरती। शीश से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी, उस गंगा का स्नान में पाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। भागीरथी जब धरा पे आई, भोले की जटा में आके समाई, उस गंगा का स्नान में पाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। सरल हृदय करुणा के सागर, सरल हृदय करुणा के सागर, खाली न रहती किसी की गागर, हलाहल से तूने सबको बचाया, नीलकंठ प्रभु तब तू कहलाया, उमापति तेरे दर्शन पाऊं, हे भोले बाबा तेरी आरती, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। टाळी वाजवा सर्वांनी। हो दास मोहन भोले करे तेरी सेवा, मोहन भोले कर तेरी सेवा, उसका नहीं कोई तेरे सिवा, उसका नहीं कोई तेरे सिवा। मोहन कहे शिव चरण में पाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा
घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावी ओवाळीन म्हणेन त्वमेव माताच पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं वन्देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्धात्मना वा नुसृतस्वभाव करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे रुद्रं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. सर्वांनी हात वरती घ्या. संगमेश्वर भगवान की जय. बोला संगमेश्वर भगवान की जय. शिव महापुराण की जय. शिव महापुराण की जय. अपने अपने माता पिता की जय. अपने माता पिता की जय. गौ माता की जय. जय माता की जय. आज के आनंद की जय. आज के लिए की जय.